बातमी आहे। पुणे हिट अँड रन प्रकरणामध्ये आरोपी वेदांत अग्रवालला बाल हक्क कोर्टामध्ये हजर करणार असल्याची माहिती समोर येते आहे। बाल हक्क कोर्टासमोर हजर राहण्यासाठी वेदांत अग्रवालला नोटीस पाठवण्यात आली आहे। कोर्टात हजर न राहिल्यास फरार घोषित करण्याची कारवाई होणार असल्याची माहिती आहे। तर बाल हक्क कोर्टाने संज्ञान म्हणून खटला चालवण्याची परवानगी दिल्यास वेदांतला अटक होणार असल्याची माहिती समोर येते। वेदांत अग्रवाल पुण्यातल्या एका मोठ्या बिल्डरचा मुलगा। त्याने दारू पिऊन एक पोर्श कार चालवलेली होती। भरधाव वेगामध्ये तो पुढे जात होता। ओव्हर स्पीडिंगमुळे त्यानं दोघांना उडवल्याचं पाहायला मिळालं होतं आणि मुख्य म्हणजे या कारची नोंदणी नसल्याची माहिती सुद्धा समोर आली होती आणि काही तासात त्याला अटक केल्यानंतर काही तासात त्याला निबंध लिहिण्याची आणि समाजसेवेची शिक्षा देऊन सोडण्यात आलं होतं। त्याला जामीन मंजूर करण्यात आला होता। आता त्याच्या विरोधामध्ये जी कलम लागलेली आहे त्याच्यात वाढ करण्यात आलेली आहे आणि त्यानुसार आता जेव्हा कोर्टात हजर केलं जाईल त्यावेळेला न्यायालय काय निर्वाळा करणार ते बघावं लागेल। दरम्यान आज कोर्टामध्ये हजर राहण्यासाठी वेदांत अग्रवालला नोटीस बजावल्याची माहिती समोर येते आणि याविषयी माहितीसाठी आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे हे आपल्या सोबत थेट जोडले गेले आहेत। चंद्रशेखर, काय सांगाल? वेदांत अग्रवाल ज्याने दोघांना उडवलं, दारू पिऊन गाडी चालवत होता आणि त्याला कोर्टामध्ये हजर राहण्यासाठी नोटीस बजावल्याचं कळतंय। कलम सुद्धा त्याच्या विरोधामध्ये वाढवण्यात आलेली आहे। तर आताची काय अपडेट्स आहेत? मुख्य म्हणजे ही सुनावणी कधी आहे आणि वेदांत अग्रवाल हजर राहण्याची शक्यता आहे का? नक्कीच, खरं तर आता वेदांत अग्रवाल याला बाल न्याय हक्क मंडळासमोर हजर राहण्याची नोटीस पाठवण्यात आलेली आहे। खरं तर आपण पाहिलं की रविवारी पहाटे या वेदांतनं पुण्यातील कल्याणनगर भागामध्ये भरधाव वेगानं गाडी चालवून IT इंजिनियरचा त्या ठिकाणी बळी घेतला होता आणि या सगळ्या घटनेनंतर जो आहे तो वेदांतची सुटका जी आहे ती तात्काळ झाली होती। या सगळ्या प्रकरणामध्ये टीका झाल्यानंतर त्याच्या वडिलावरती पहिला जो गुन्हा आहे तो पुण्यातील येरवडा पोलिसांमध्ये दाखल करण्यात आला होता। त्याची जामिनावर जी सुटका झाली त्यामध्ये पुन्हा कलमाची वाढ जी आहे ती 185 कलमान्वये करण्यात आलेली आहे। बाल हक्क मंडळ जे आहे त्याच्यासमोर वेदांतला काही वेळानंतर हजर केलं जाणार आहे। त्या ठिकाणी बाल हक्क मंडळ काय निर्णय घेतंय हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चितच चंद्रशेखर, आता बाल हक्क न्यायालय नेमका काय निर्णय देणार आणि त्याचबरोबर वेदांत अग्रवाल ज्यानं दोघांचा जीव घेतलेला होता त्याला कठोरात कठोर शिक्षा करणार का आणि ती शिक्षा नेमकी काय असेल ते बघावं लागणार आहे। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आता लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।